हॅलो, पायल स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज खूप छान स्टोरी घेऊन आलो आहोत. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. ही स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी येईल. आपल्या स्टोरीचं नाव आहे आई बाबा. चला तर सुरू करूया. रात्रीचे 12 वाजले होते. सगळं घर शांत झोपलं होतं. पण हॉलमधल्या मंद लाईटमध्ये आई अजूनही जागी होती. हातात सुई दोरा होता. ती मुलाच्या फाटलेल्या शर्टला शांतपणे शिवत होती. तेवढ्यात बाबा बाहेरून आले. दिवसभर काम करून खूप थकलेले, पण चेहऱ्यावर तरीही हसू होतं. आई म्हणाली, इतका उशीर का झाला? बाबा हसून म्हणाले, आज ओव्हरटाईम केला. मुलाला नवीन शूज घ्यायचे आहेत ना. हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला माहिती होतं घरात पैसे कमी होते, पण मुलांच्या स्वप्नांसाठी आई बाबा स्वतःच्या इच्छा नेहमीच विसरतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा उठला तर त्याच्या बाजूला नवीन शूज ठेवलेले होते. तो आनंदाने ओरडला, आई बाबा, माझे शूज आले. पण त्याला हे कधीच कळलं नाही की त्या शूजसाठी आईने स्वतःची साडी घेतली नाही. शेवटपर्यंत नक्की बघा, अजून आपली स्टोरी संपलेली नाही आहे. आणि बाबांनी स्वतःसाठी नवीन चप्पलही घेतली नाही. आई बाबांचं प्रेम असंच असतं, स्वतःचं दुःख लपवून मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारं. थँक्यू फॉर वॉचिंग. अशाच नवनवीन स्टोरीसाठी आपलं चॅनल नक्की बघत जा. थँक्यू.